नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तर आज आपली सुरुवात आहे ना डिरेक्टली आपण नाश्त्यापासून करतो आहे, कारण आज थोडासा लेट झाला आहे. कारण आज आम्ही बनवतोय बिर्याणी. तर कशी बनवतात ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्याचबरोबर आणखी काय काय दिवसाभरामध्ये करणार आहे ते सुद्धा आपण दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ आहे ना संपूर्ण शेवटपर्यंत पहा. तर चला पहिले आपण नाश्त्याला आज काय खाणार आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आज आहे ना मामीनी फोडणीचा भात केलाय, बघू शकतात. कांदा टोमॅटोवर परतून आणि छान अशी कोथिंबीर पेरली आहे याच्यावर आणि एकदम स्वादिष्ट झालेलं आहे. तर आता आम्ही याच्यावर ताव मारून घेणार आहे. तसंच आता आम्ही एका साईडला बिर्याणीचं सुद्धा प्रोसेस चालू केलेला आहे. तर इथे बघू शकतात हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे. हा मसाला आता आपण पाणी उकळत ठेवलाय त्यात टाकणार आहे फोडणीवर घालून, आणि बरिस्ता सुद्धा केलेला आहे. तर अर्धी तयारी आपली आहे ना आता बिर्याणीची झालेली आहे. तर जे काही प्रोसेस आहे ते आम्ही आता चुलीवर करतो आहे. तर ते तिथे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. मग स्टे ट्यून आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण एक टोप घेतलाय, ह्याच्यामध्ये तेल घातलंय. तर आम्ही ऍक्च्युली काय केलंय, पाणी आधीच तापत ठेवलंय बासमती तांदूळ शिजवण्यासाठी. तर आता आम्ही खडे मसाले फोडणीला घालतोय, मग ते आम्ही आता त्या पाण्यामध्ये टाकणार आहे. त्यासाठी इथे बघू शकतात हे आहे लवंगाचं पान, हे आहे तेजपत्ता, तसंच पुदिनाची पानं घेतली आणि हे ना बासमतीच्या वासाचं पान आहे. तर हे आईने इथे झाड लावलेलं आहे. तर हे सर्व वस्तू आम्हाला इथे भेटल्यामुळे आम्ही नॅचरल वापरतोय. त्याचबरोबर इथे दालचिनी घेतली आहे, दगडफूल घेतलेलं आहे, वेलची घेतली आहे, परत आपली रेग्युलर वेलची घेतली आहे आणि लवंग मिरी. तर हे आता आपण सगळं फोडणीला टाकणार आहे आणि मग हे नेऊन आपण पाण्यामध्ये टाकणार आहे, कारण पाणी एका साईडला गरम होत ठेवलं आहे. तर बघू शकतात मसाल्याचा छान असा वास आला आहे आणि ही आपण ताजी पानं टाकली ना याच्यामुळे, त्यामुळे आणखी छान असा त्याचा अरोमा आणि फ्लेवर येतो आहे. तर आता आपण हा गॅस बंद करतो इकडे आणि हे नेऊन आपण आता तिकडे पाण्यामध्ये टाकणार आहे. तर बघू शकतात आता आपलं हे पाणी आहे ना उकळत आलंय. आपण चुलीवर ठेवलं होतं, तर हे आपण मसाले आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर आता आपण थोडस गरम पाणी घालून घेऊया. ते लिंबूचे वेजेस आणा ना, ते तिथे कापून ठेवले बघा. तर आता थोडासा ना हा मसालाचा अरोमा जो आहे पाण्यामध्ये उतरायला पाहिजे. त्यानंतर आपण तांदूळ भिजत जे ठेवले आहेत ते घालणार आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये लिंबू टाकणार आहे. तर आई आणायला गेलेत. तर अशा प्रकारे आता आपण ना लिंबूचे स्लाइसेस करून घेतले आहे. तर हे सुद्धा आपण पाण्यामध्ये टाकणार आहे. त्याने काय होतं, भात आहे ना छान सुटसुटीत होतो. बघू शकतात आता पाणी उकळलंय छान आणि मसाल्याचा छान असा फ्लेवर सुद्धा येतो आहे. हा घ्या. तर आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे जे आपण भिजून घेतले होते. तर हा तांदूळ आहे ना बासमती आम्ही जवळजवळ 1 तास भिजून ठेवला होता. तर छान असा भिजला आहे, पाहू शकतात. तर आता आपण पाणी उकळलंय तर ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर पाहू शकतात तर आता आपण डायरेक्टली चुलीवरची बिर्याणी खाणार आहे. आय एम शुअर की खूप छान बनणार आहे. पाहूया आता कसं होतंय. मीठ घालायचं आता आपल्याला. हो, मीठ. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतोय, म्हणजे भात छान असं सुटसुटीत होईल. त्याचबरोबर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. भाताचं पाणी आपल्याला थोडं सॉल्टीच ठेवायचं आहे. हो, मग लागेल इथेच. मग आपण मसाले वगैरे घालू ना. आपण याच्यामध्ये सर्व मसाले, तेल, मीठ वगैरे घातलेले आहे. भात सुद्धा घातलाय. तर बघू शकतात भात छान असा वर येतोय, पाणी छान असं उकळलेलं आहे. आता आपण एक
5 मिनिटच फक्त आहे ना ह्याला झाकून ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये तो भात अर्धा कच्चा शिजून काढणार आहे आपण. तोप आहे तर ह्याला आपण अशी ना राख लावून घेतो म्हणजे चुलीवर आहे ना काळा नाही पडत तोप. आपली जी चुलीत राख असते ना तीच घ्यायची असते आणि ह्याला सारवायची असते. तर पाहू शकतात अशा प्रकारे आपण याला राख लावून घेतलेली आहे. भात छान असा शिजला आहे आणि फुलला पण आहे. तर आपल्याला पाहायचं असेल तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो. भात बघू शकता असं लांब झालेला आहे आणि मोडतोय हाताने म्हणजे हा प्रॉपरली शिजला आहे. तर आता आपण हा वाळून घेणार आहे कारण आणखी जर आपण ठेवला असंच तर तो जास्त शिजेल. तर आपण तोप उतरून घेतोय आता खाली. तर बघू शकता भात छान असा शिजला आहे. तर आता आपण आहे ना चाळणीत काढून घेतोय म्हणजे पाणी जे आहे ते एक्सेस निघून जाईल. मोठा झारा आणू का? हा ना तो आणि हे जे आपण लिंबू घेतले होते ना तर हे आपण आता टाकून देणार आहे नाहीतर कडवटपणा येईल. तर आता आपण हा भात संपूर्णपणे काढून घेतो आहे. तो हा झारा आणलाय आता आपण. तर यात जे पण आपण लिंबू टाकले होते ना ते काढून घ्यायचे कारण फक्त आपण शिजेपर्यंतच ठेवायचे असतात नाहीतर कडूपणा येऊ शकतो. तर आता आपण हा भात जेवढा काढून घेतला आहे इकडे हळूहळू ठेव. हो ठेवा खाली ठेव. इकडे हवा लवकर थंड. तर अशा प्रकारे आता आपण हा असंच मोकळा करून ठेवलाय म्हणजे वाऱ्यावर तो सुकेल आणि थंड होईल. तर पाहू शकतात आता आपण ना दोन्ही परातीमध्ये भात वाळून काढलेला आहे. तर दाणा बघू शकतात अक्काचा अक्का आहे आणि अर्धा कच्चा आपण हा शिजून घेतलेला आहे आणि आता आपण हा वाऱ्यावर ठेवलाय म्हणजे हा छान असा मोकळा मोकळा होणार आणि चिकटणार नाही आणि म्हणजे आपली बिर्याणी सुद्धा छान सुटी सुटी होते. तर आता आपण याला चिकनची फोडणी घालणार आहे आणि चिकन शिजवून घेणार आहे आणि मग हे सगळं लेअर मध्ये लावणार आहे. तर आता आपण तिथे जाऊन फोडणी घालूया. तर आता आपण आहे ना टोप तापत ठेवलाय. तर आपण ज्याच्यामध्ये बरिस्ता फ्राय केलेला तर ते तेल घेतले आपण ते आता ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणखी थोडंसं तेल टाका. तर आता तेल तापलंय आपलं ऑलमोस्ट कारण आपण टोप तापून घेतला होता बस झालं. तर आता हा कांदा फोडणीला घाला. खळ करा मधल्याला. तर कांदा घातल्यानंतर आहे ना आपल्याला मसाले घालायचे आहेत. ठीक आहे. तर यामध्ये बघू शकतात आपण दगडफूल घेतलंय, दालचिनी, लवंग, मिरी, तेजपत्ता आणि जिरं घेतलेलं आहे. काय पाहिजे? मीठ. हाय मीठच. तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि छान कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. हा मिक्स करून हे तिकडून केलं. हा बरं हे करतो. तसं इथे एका साईडला बघू शकतात ओमकार टोमॅटो कापतोय आहे आणि आपण हे आता परतून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर आज आपण खाणार आहे चुलीवरची बिर्याणी. पाहू शकता आपला कांदा आहे ना छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो आपण असं ना लांब स्लाइस मध्ये कापून घेतलेला आहे. पाहू शकतात.
चालू करू दे ना, पास हो, करू. हा. आणि ही टूल्स वरून पाहू शकतात इलेक्ट्रिक आहे. ह्याला जसं आपण वारा फुकतो ना तसं आपल्याला फुकायची गरज नाही. हा बटनावरच वारा येतो. आपल्याला पाहिजे त्या लेवलनुसार आपण चेंज करू शकतो. त्याने आपली आग जी आहे मोठी छोटी होते. फक्त आपल्याला लाकडं घालत राहावं लागतं. तर आता हे काम सुद्धा खूप सोयीस्कर झालेलं आहे. तर ही आपल्याला चूल आहे ना मार्केटमध्ये 2,500ला भेटते. पाहू शकतो. तर आपण आता थोडं झाकून ठेवूया. तर हे चिकन आहे ना आम्ही मॅरिनेट करून ठेवलंय. तर ह्याच्यामध्ये आपण बरिस्ता, मीठ, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना, लिंबू ह्याची पेस्ट करून ऍड केलेलं आहे. तर पाहू शकता छान असं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. जवळजवळ आता मॅरिनेट करून आम्हाला 4 तास झाले आहेत चिकनला. आणि दही पण ऍड केलं ह्याच्यामध्ये आपण. तर त्यामुळे हे लवकर शिजणार आहे. तर जसं आता टोमॅटो आपलं शिजून रेडी होईल मग आपण ह्याच्यामध्ये मसाले ऍड करू आणि मग आपण चिकन टाकणार आहे ग्रेव्हीसाठी. तर पाहू शकतात आता आपला कांदा टोमॅटो छान शिजला आहे आणि मस्त असा फ्लेवर येतोय. त्याचबरोबर आता आपण मसाले घालणार आहे. तर आपण घेतले हळद, मिरी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, चिकन मसाला, धना पावडर, हा आहे बिर्याणी मसाला, हा आपला घरचा मालवणी मसाला. ह्यामध्ये मिरची पावडर आणि इतर मसाले असतात. हा आहे जिरा पावडर. तर आता आपण हे सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स करणार आहे. मसाला आपल्याला आता शिजवून घ्यायचे. आलाय ना वास मी? छान वास येते मस्त. आता आपण चिकन घालूया. मसाला करपायला नको. तर आता आपण मसाले घालून घेतलेले आहे. त्याचबरोबर आता आपण चिकन जे मॅरिनेट करून घेतलं होतं ते घालणार आहे. पाणी पण घालायचं. हे झालंय सगळं काम झालं. हो. तर आता आपण एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया. तर आता आपण आहे ना चिकनला छान असा मसाला लावून घेतलाय बघू शकतात. आता एक 5 मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे. तर छान मसाला लागलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे चिकन मॅरिनेट केलं होतं त्याचा मसाला टोपामध्ये होताच. त्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये आहे ना तांदळाचं जे पाणी काढलं होतं तर ते आपण ऍड करतोय ह्याच्यामध्ये. म्हणजे त्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय आणि याची ग्रेव्ही बनवायची आता आपल्याला. मीठ आता आपल्याला आपल्या चवीनुसार ऍडजस्ट करायचं आहे. आता पाहूया शिजल्यानंतर किती खारट झालंय किंवा मिठाचं प्रमाण कसं आहे याच्यामध्ये. त्यानुसार आता आपण ह्याच्यामध्ये मग शेवटी मीठ ऍड करणार. बघू शकतात आता आपलं ना चिकन शिजलं आहे. बघू शकतात. तर आता आपण आहे ना थर लावणार आहे. छान आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच ग्रेव्ही ठेवली आहे आणि ग्रेव्ही मध्ये आपण आहे ना जे तांदूळ शिजायला पाणी घेतलं होतं तेच वापरलं आहे. बघू शकतात. बऱ्यापैकी आपण पाणी पण छान घट्ट आटवून घेतलेलं आहे आणि ग्रेव्ही टाईप केलेलं आहे. तर आणखी एक 5 मिनिट आपण ठेवणार आहे. त्यानंतर आपण आता थर लावायला घेणार आहे. तर ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये आता दाखवणार आहे. तो स्टे ट्यून. तर मित्रांनो आता आपल्याला चिकन रेडी झालेलं आहे बघू शकतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चिकन ठेवलंय बाकी हा टोपामध्ये काढलाय. तसंच आपण राईस हा ड्राय करून घेतलेला आहे बऱ्यापैकी आणि ही कोथिंबीर आणि पुदिना आपण कापून घेतलाय. तसंच आपण लाल कलर आणि हिरवा कलर आपण करून घेतलेला आहे
आणि ह्यामध्ये आपण दूध घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण हळद टाकली आहे आणि केवडा एसेन्स. केसर नाही आहे इथे, आपण केसर नाही घेतला, आपण केसर युज करू शकतात. आणि हा आपण बरिस्ताचा कांदा घेतला होता फ्राय करून, तर हा आहे. त्याचबरोबर आपण सुहानी बिर्याणी मसाला युज केला, तर हाही आपण आता मध्ये मध्ये लेअर मध्ये ऍड करणार आहे, त्यासाठी हा इथे ठेवलाय आपण. तर चला मग आपण आता लेअर लावून घेऊया. तर आता आपण पहिली खाली चिकन आणि ग्रेव्ही थोडंसं घालून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये राईस घालणार आहे. तर ह्यामध्ये आपल्याला राईस आहे ना एकदम सावकाश टाकायचा आहे, तोडायचा नाहीये, म्हणजे छान दाणेदार आणि लांब लांब राहतो. तर आता भाताचा आपण पहिला लेअर लावून घेतला आहे. त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे बरिस्ता. तर बघू शकतो त्यानंतर आपण कोथिंबीर आणि पुदिनाचं कापून घेतलेलं आहे ते ऍड केलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा ना बिर्याणी मसाला शिंपडणार आहे फ्लेवरसाठी. आता आपण आहे ना बटर घेतलंय मेल्ट करून, तर आपण थोडंसं वरण ऍड करणार आहे याच्यावर. आता ह्याच्यावर आपण परत आता चिकन ऍड करणार आहे. तर ह्यामध्ये चिकनचं प्रमाण आपण 1.5 किलोला 1.5 किलो राईस घेतलाय. तर यामध्ये आता चिकन घालून घेतलंय, तर ह्यावर परत आपण राईसचा लेअर टाकणार आहे. तर हा राईस आता आपण ऍड करतोय. पाहू शकता छान सुटा सुटा झालेला आहे. तर आता आपण खाली चिकनचा लेअर घातला होता, त्यावर आता राईसचा लेअर लावला आहे. तर आता आपण परत त्याच्यावर बरिस्ताचा कांदा घालून घेणार आहे. कोथिंबीर आणि पुदिना, आणि आता आपण थोडंसं ते दूध केलं होतं ना केवडा एसेन्सचं, ते ऍड करूया. आणि आता आपण याच्यावर परत चिकन ऍड करणार आहे. दिसते ना. तर आता आपण परत चिकनच्या ग्रेव्हीचा लेअर लावला आहे. तर आता आपण सगळं राईस घालून घेतोय. तर आपण जो बटर घेतला होता तो घालूया. कांद्याचा बरिस्ता,
आता आपण जे दूध घेतलं होतं हळदीचं विथ केवडा एसेन्स ते ऍड करूया. आपण कलर ऑफ आर चॉईस घेऊ शकता, तुम्हाला जे आवडतात ते कलर घ्या. आम्ही आता ग्रीन आणि रेड घेतले, आपण ऑरेंज येलो ही घेऊ शकतो. तर आता इकडनं थोडं थोडं टाकणार आहे आपण. थोडंसं आता आपण वरनं बिर्याणी मसाला शिंपडतोय टेस्टसाठी. आणि आता आपण या बिर्याणीला दम देणार आहे. तर इथे बघू शकता निकारे आम्ही रेडी केलेले आहेत. तर बिर्याणी सेट करून झालेली आहे आपली. आता आपल्याला ह्याला दम द्यायचा आहे आणि 10 मिनिटं मंद आचेवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता बिर्याणी आपण सेट करून चुलीवर ठेवली आहे. तर आता आपण एका वाटीमध्ये आहे ना निकारे घेतले आहेत, बघू शकतात. आणि यावर आता आपण आहे ना मस्का ऍड करणार आहे, म्हणजे छान असा स्मोक येईल. तर छान असं ना बिर्याणीला आपला दम लागेल आणि छान असा धूर येईल. तर आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आणि तसेच त्याच्याबरोबर आम्ही सलाड केलेलं आहे. तर आता आम्ही सगळे जेवायला बसलोय. तर बाबू आधीच वाव करतोय, त्याने अजून टेस्ट नाही केली. आता बघूया आपली बिर्याणी कशी झाली आहे. तर मित्रांनो आता आपण आहे ना परत ओमकारच्या मामाच्या घरी आलोय, ज्यांची गजंतलक्ष्मी ही काजूची फॅक्टरी आहे. तर मी आता आईसोबत आलोय, ओमी आणि बाबा घरी आहेत. तर आम्ही आता बिर्याणीचा मस्त असा आस्वाद घेतला, ताव मारला आणि म्हटलं इथे आता आपण येऊया आणि परत एकदा हा आपला फॅक्टरी जी आहे काजूची ती शूट करूया. कारण तेव्हा आपल्याला आईने येऊन दाखवली होती. तर आज आहे ना ज्यांनी ही फॅक्टरी उभारली आहे ना त्याची आत्या जी आहे ती स्वतः आपल्याला त्या फॅक्टरीबद्दल सांगणार आहे. तर चला आपण जाऊया आणि आता पाहूया की कशा प्रकारे त्यांनी ही फॅक्टरी उभारली, की त्याच्या मागची काय स्टोरी आहे आणि ते कसं सगळं प्रोसेसिंग करतात. तर आपण आता पुढे जाऊन तेच पाहणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकता त्या आपल्या ओमकारच्या मावशी आहेत, ज्यांनी ही काजूची फॅक्टरी उभारली आहे. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काजू फॅक्टरी त्यांनी कधी उभारली, कशा प्रकारे हा त्यांनी निर्णय घेतला काजू फॅक्टरी उभारण्याचा आणि ह्याच्या मागचा त्यांचं रिझन काय आहे आणि कशा प्रकारे ते हे चालवतात. तर मावशी तुम्ही काय सांगू शकाल? नमस्कार, मी सौभाग्यवती मिताली मोहन परब. आता आम्ही ही फॅक्टरी 2005-06 सालामध्ये चालू केली. त्यावेळेला आमचं शिक्षण वगैरे झाल्यानंतर नोकरीची शक्यता थोडीशी म्हणजे नव्हतीच. त्यामुळे काय करावं हा मोठा प्रश्न उभा होता. तर त्यासाठी आम्ही उद्योग व्यवसायात उतरण्याचं ठरवलं आणि आपला हा जो कोकणचा रानमेवा आहे काजू, तर त्याचीच प्रोसेसिंग करून आपण काम चालू ठेवूया असं ठरवलं. त्यानुसार आम्ही 2005-06 सालामध्ये काजूची फॅक्टरी म्हणून सुरू केली. त्यासाठी इथे कणकवलीमध्ये गोपुरी आश्रम आहे. त्या गोपुरी आश्रम मध्ये या प्रोसेसिंगचं ट्रेनिंग दिलं जातं. तर ते ट्रेनिंग 8 ते 10 दिवसांचं ते ट्रेनिंग असतं. ते ट्रेनिंग मी पूर्ण केलं आणि त्यानंतर या व्यवसायात उतरली. त्यानुसार आम्ही सुरुवातीला हँड कटरने काजू फोडायचो, म्हणजे सगळ्या माणसांकडूनच केलं जायचं काम. आत्ता 5-6 वर्ष झाली आम्ही कटिंग मशीन जी आहे ती घेतली आणि त्याने आमचं काम आणखी जोरात चालू झालं. सुरुवातीला जेव्हा आम्ही काम चालू केलेलं तेव्हा आम्ही
आधीवरची भट्टी लावून काजू प्रोसेसिंगचं काम सुरू ठेवलेलं. त्यामध्ये एक फायदा असा होता की त्याची जी चव होती ती जे आपण चुलीत भाजून म्हणजे आगीवर भाजून जे काजू खातो त्याची चव त्या काजूंना होती आणि त्याला अजिबात डिंक वगैरे राहत नव्हता. त्यामुळे सगळ्यांना म्हणजे सर्व जे काही ग्राहक होते त्या लोकांना ते काजू खूप आवडायचे आणि प्रोसेसिंगसाठी सुरुवातीला आम्ही फक्त विक्रीसाठी असं हे केलं नाही. भांडवलाची थोडीशी कमतरता होती त्यामुळे आम्ही मजुरीवरती काम चालू केलं आणि काजू फोडून द्यायचे. लोकांनी आणलेले काजू त्यांना फोडून द्यायचे. 1 किलोला पाव किलो काजूगर त्यांना परत करायचा त्या प्रोसेसिंग करून ती पूर्ण काजूची प्रक्रिया करून. त्यानंतर ते करत करत मग जशी मजुरी मिळाली त्यामधून लाईटचा खर्च बाकी जे काही प्रक्रियेसाठी पॅकिंग वगैरे असेल किंवा मजुरी बायकांना मजूर ठेवून जे काही काम करत होतो त्यासाठी जी मजुरी दिली जायची बाकी जो काही खर्च होता तो त्यातून निघून जाऊन आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे पैसे मिळायचे. जशी आपण नोकरी करणार आहे तर त्या बदल्यात काम 24 तास काम म्हणजे दर दिवशी जर प्रोसेसिंगला काजू येत होते तर बऱ्यापैकी काम व्हायचं. 10-15 हजार कमीत कमी अशा प्रकारे पैसेही मिळायचे. माझ्याकडे ऑटो कट्टर म्हणून जे आहे त्या 2 मशीन आहेत. शिवाय 80 किलोचा बॉयलर आहे, 30 किलोचा ड्रायर आहे आणि सुरुवातीला आम्ही 40 किलोचा बॉयलर घेऊन हे काम चालू केलेलं. त्यात तो आम्ही सेकंड हँड घेतलेला म्हणजे तेव्हा तेवढी भांडवलाची किंवा म्हणजे पैशांची कमतरता होती आणि सुरुवातच आहे शिकणार आहोत म्हणून आम्ही सेकंड हँड घेऊन त्याच्यावरती काम 1-2 वर्ष ते चालू ठेवलं आणि त्यातून जो फायदा झाला त्यातून आम्ही नवीन मशिनरी हळूहळू खरेदी केल्या. ओके, तर हा 40 किलोचा बॉयलर आहे. हा 40 किलोचा बॉयलर आहे. हा 80 किलोचा आहे. आता ही आग लावली कशासाठी लावली आहे? आता काजू यामध्ये टाकून बॉईल करायचे आहेत. ओके, तर सुरुवातीला या बॉयलर मध्ये 2 ते 2.5 कळशा मोठ्या म्हणजे 8-10 लिटरच्या कळशा ज्या आहेत ते पाणी राहतं त्यात. त्याला पाईप वगैरे असतो त्यानुसार त्याला पाणी ओतून नंतर मग इथे आग पेटवायची आणि आग पेटून झाल्यानंतर हा जो काटा आहे तो आपल्याला स्टीम त्याच्यामध्ये किती तयार झाली आहे ती दाखवतं. ती दाखवल्यानंतर आपल्याला जेवढी आवश्यक आहे ती स्टीम तयार झाल्यानंतर या बॉयलर मध्ये आपण काजू ओतायची. याच्यामध्ये 80 किलो काजू बसतात. ओके, मग जशी आपली जेवढी हे आहे काजूची खूप मोठे काजू असतील तर 80 किलो बसत नाहीत, थोडेसे बसतात म्हणजे 75-78 असे किलो बसतात. एकदम फुल पॅक करून नाही. आणि हे झाल्यानंतर आपण याला आता स्टीम तयार झाली. आता आग पेटवलेली आहे. अर्धा-पाऊण तास जाईल स्टीम तयार व्हायला. त्यानंतर याच्यामध्ये काजू ओतणार आणि त्याला स्टीम देणार. त्या काजू ओतून जी काही स्टीम देतात ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. म्हणजे पण जी स्टीम दिल्यानंतर ते 15-20 मिनिटात बाहेर काढायचे असतात काजू. बाहेर काढून ते सुकवायचे. सुकवायचे म्हणजे असेच पसरवून ठेवायचे. सुकवायचे ते 8 ते 12 तास तरी सुकले पाहिजेत आणि ते सुकून झाल्यानंतर मग ते कटिंग मशीनला ओतायचे आणि त्यामध्ये ओतल्यावर ते आपोआप या मशीन थ्रू इकडून करून येतात. तिकडे पाठीमागून ओतायचे तिकडे. ही 25 किलोची मशीन आहे. ओके,
या मशीन मध्ये तासाला 25 किलो काजू फुटतात. ओके. एका वेळेला 2 काजू या मशीन ही फोडते. एका तासात 25 किलो. मग ते फोडल्यानंतर आपण त्याचा जो त्याला डिंक असतो, हो. तर सगळेच काजू काय एकदम सेपरेट होत नाही. कधी कधी काही काजू त्यात चिकटून राहतात. बरोबर. मग त्यासाठी आपल्याला मॅन पॉवर लागते. करावी मग ते मॅन्युअल प्रोसेस आहे काढायचा. ती मॅन्युअल प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मधून ते काजू आपण बाजूला काढायचे. त्यामध्ये अख्खा बाजूला काढायचा, तुकडा बाजूला बरोबर. काढायचा. हे केल्यानंतर तो आपण ड्रायरला लावणार. ओके. तो काढून झाल्यावर तर हा इथे ड्रायर ड्रायर आहे आणि या ड्रायर मध्ये असे ट्रेज असतात. या ट्रे मध्ये हे काजू घर काढलेला असतो तो ह्याच्यात हा टाकायचा. गर टाकायचा. तुकडा वेगळा आणि हे काजू वेगळा. म्हणजे जो साली सकट येतो आणि जो सोललेला असतो सोललेला असेल तो. त्याने मग रंग बदलतो यात? नाही, त्याने ते नरम असतात तेव्हा. आता ही जी प्रोसेस होते तेव्हा ते आतमधला जो गर असतो, आपण बॉईल केलंय त्याला, बरोबर. स्टीम दिलेली आहे, त्यामुळे त्याचा रंग ते थोडेसे मऊ असतात, म्हणजे कडक नसतात जे आपण खातो तसे. मग ते इथे ड्रायरला लावले की ते ड्राय होतात. बरोबर. म्हणजे सुकतात आणि खडखडीत, म्हणजे जसं आपण आपल्याला बाजारात विकत मिळतो तसा काजू तसे काजू तयार होतात. ते काजू तयार झाल्यानंतर आता आपण जो काही आता प्रोसेस करून टाकलाय तो सालाचा काजू आहे. ओके. आणि तो ज्यावेळी आपण आता पॅकिंग करणार आहे तर सालाचा करणार. पण जेव्हा आपल्याला सोललेला काजू हवाय तर तो जो सालाचा काजू असतो त्याला मॉइश्चर केलं जातं. सुरुवातीला स्टीम देणार, हे ड्रायरला लावणार, पण त्याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. त्याला कमी ड्राय केलं जातं आणि त्यानंतर त्याला मॉइश्चर केलं जातं. मॉइश्चरायझ करावं. ते माझ्याकडे मॉइश्चरायझिंगची मशीन नाही, त्यामुळे ती म्हणजे घ्यायची आहे. बघूया, हळूहळू आता घेणार. ओके. जसं आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येईल सध्या आम्ही मॅन्युअली करतो त्यामुळे आम्ही त्याला चांगली गट्टी लावतो सुरुवातीला. पण खरं म्हणजे तिला कमी गट्टी लावून मॉइश्चराइज करून नंतर मग तो मशीन मध्ये घालून सोलला जातो. आता सोलायच्या मशीन पण आलेल्या आहेत. बरोबर. सगळंच मॅन्युअली नाहीये. मग त्यामध्ये काम फास्ट होतं. मग त्यामध्ये जो थोडाफार जो असतो, ज्याला कुठे कुठे साल राहते, तर ती प्रोसेस जी आहे ती पुन्हा आपल्याला ती मॅन्युअली करावी लागते. मग त्यासाठी तो जो काजू आहे तो तसाच डब्यांमध्ये भरून मजुरांकडे, म्हणजे जे लोक घेऊन जाणार घरी, त्यांना दिला जातो तो. आणि तो पॉलिश करून घेऊन येतात. पुढे भरपूर फायदा होतो, दोघांनाही होतो. तर जसं आता आपण बघितलं की जसं आता आपण डेव्हलपमेंटकडे मूव्ह करतोय आहे, जुन्या गोष्टी पाठी ठेवतोय आणि आपण थोडं काही गोष्टी आहेत ते सोयीस्कर करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कसं माणसालाही रोजगार भेटेल, त्यातनं थोडे माणसाचे श्रम वाचून मशीन काम करेल, असं सगळं तालमेल घालून आपण हे प्रयत्न करतो आहे की गोष्टी सोप्या व्हाव्या आणि पुढची जी पिढी आहे त्यातनं काहीतरी नवीन निर्माण करेल आणि आपल्यासाठी आणखी गोष्टी सोप्या करतील. आणि त्यातनं जे आउटपुट येईल ते सगळ्यात बेस्ट असेल, कारण त्याला चव सुद्धा जुनी आणि वेळ सुद्धा कमी, असं आपण थोडंसं मिश्रण देऊन ही प्रक्रिया करत आहे. तर ह्यात पुढे सुद्धा आणखी खूप डेव्हलपमेंट येणार आहे आणि मावशी ह्यात अजून अभ्यास करत आहेत आणि प्रयत्न करत आहेत की आणखी काय चेंजेस करता येतील आणि आपल्या काजू फॅक्टरीमध्ये आणखी कशी ती कोकणातली टेस्ट काजूची मेंटेन करता येईल, हा प्रयत्न ते करत आहेत. आणि मला असं वाटतं की ते बहुतेक यशस्वी झालेले आहेत आणि आणखी प्रयत्नाने ते आणखी खूप यशस्वी होऊन ही काजू फॅक्टरी कोकणात प्रसिद्ध होऊन खूप मोठी सुद्धा होईल. तर सगळ्यांनी हा जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की इथे या आणि ह्यांच्याकडे हे काजू फॅक्टरीमध्ये येऊन काजू प्रोसेसिंग करायला द्या. तुम्हाला नक्की ती टेस्ट मेंटेन करून काजू परत दिला जाईल आणि योग्य त्या दरात सुद्धा तो दिला जाईल. त्यामुळे तुम्ही नक्की या फॅक्टरीला येऊन भेट द्या आणि त्यांना संपर्क साधा. आणि मावशी तुझा नंबर सांग ना, म्हणजे लोकांना कसं आहे ना इथे यायला सोपं पडेल आणि तू त्यांना गाईडही करू शकतेस. माझा नंबर आहे
9888117869. तर हा मावशीचा नंबर आहे, तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या वर्षात जर तुम्ही काजू ठेवले असाल ना तर लवकरात लवकर इथे येऊन मावशीकडे द्या, म्हणजे ती तुम्हाला प्रोसेस करून काजू काढून देतील पावसाच्या पहिली. तर नक्की इथे या आणि भेट द्या. चला मग आता आपण पुढच्या गोष्टीकडे बघूया. थँक्यू. तर इथे बघू शकता, तिथे ना काळी मैना आहे जंगलातली, मस्त ना काळी काळी पिकलेली आहे. तसं आता मी इथे द्रोण तयार केलेले आहे, तर ह्यामध्ये आता भरून घेऊन जाणार आहे. आणि आता थोडी खाल्ली पण इकडे बघू शकता. तिथे ना ही बारीक काळी मैना आहे, पण एवढी लागली आहे ना, भरपूर खाऊन पोट भरला आमचा, तरी काही ती संपत नाही. बघा भरला तुझा पोट रे. हो, ही काढली ती दाखवा रोड मधली कडे. हे बघा आम्ही एवढी जमा पण केली आहे. बघू शकतात, आमची पिशवी नाही आहे, आईने हाताने पण धरली. तरी अजून या झाडाला ना भरपूर आहेत. आता मी इथे तुम्ही ऐक बघू शकता, डायरेक्ट झाडाकच घास मारताय. एवढी गोड आहेत आणि एवढी लागली आहेत ना, काय विचारू नका. मजाच मजा चालली, आमची करवंद पार्टी चालली आहे. मग अशी आपण आहे ना काजू फॅक्टरी शूट केली, त्यानंतर आम्ही रेडी होऊन आहे ना ओमकारच्या मामाकडे इथे जेवायला आलो होतो. तर आमचं जेवण वगैरे आटपलं आहे. तर आणि आता आपण चाललो हे नाटक बघायला. तर मग तिकडे जाऊन सुद्धा थोडं शूट करू आणि मग आम्ही डिरेक्टली जाऊन झोपायला जाऊ. आणि मग उद्या काय करू ते आता प्लॅन करू, कारण मोस्टली गोव्याला जायचा प्लॅन आहे. तर बघूया कसं काय प्लॅन आहे ते आपलं ते. सो स्टे ट्यून आणि ब्लॉग पाहत राहा. तर आता आपण आहे ना कणकवलीमध्ये हनुमान मंदिर मध्ये आलोय. इथे आहे ना नाटक आहे, तर आता आपण थोडा वेळ ते नाटक बघणार आहे आणि मग त्यानंतर घरी जाणार आहे. तर आम्ही काही दृश्य तुम्हाला सुद्धा दाखवू, दशावतार आहे. तर चला मग आपण आतमध्ये जाऊया. स्वतःसाठी स्वतःच काहीतरी झटायचंय. विश्वास ठेवू नकोस. दुर्मिळ असा अजिंक्यमणी आणि या मनाच्या प्राप्तीसाठी महाकाळ तू केलास खरा. मायाही निर्माण केलीस, पण वेड्या तो मणी जो आहे त्याची महती फार आगळी वेगळी. तो सहजासहजी कुणाच्या हाताला लागणार नाही. अर्थात तुझ्या तरी हाताला लागेल का? केलास खरा, पण मी हा मार्ग तुला का दाखवला? कुठून तरी तुझ्यातून पापाचरण व्हायला हवं आणि पापाचं उच्चतम शिखर गाठल्याच्या नंतर तुझं मरण तुझ्या पदरी पडायला हवं. कारण अमरत्वाचं वरदान मिळाल्याच्या नंतर या विश्वात हाकार माजणार आहे.